हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती साऱ्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होते। मात्र शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली। या गर्दीचे नियोजन कोलमडल्यानं गडावर चेंगराचेंगरीची मोठी घटना घडली असून यामध्ये 15 ते 20 शिवभक्त जखमी झाल्याची माहिती आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे तरुण विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले होते। मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। चंद्रचंद्री म्हणजे तिथं हेच नाही, प्रशासन म्हणजे कोणी उपलब्ध नसल्यामुळे झाली। काय परिस्थिती निर्माण झाली तर परिस्थिती अशी निर्माण झाली का खालून जाणारी जी लाईन आहे तर ते सिंगलला जायला पण जागा ठेवली नाही आणि सगळे वरून 3 ते 4 लाईनी करण्यात आल्या होत्या आणि त्या चंद्रचंद्रीमध्ये हे जे झालेत, जे मोडले तोडलेत, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे। आणि लोक जखमी झालेत, साधारण ते 14 ते 15 लोक झालेले आहेत। कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेलाय, कोण भाजले, कोण मोडले, असं झालेलं आहे। नमस्कार, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मोठ्या प्रमाणाने जे भाविक आहे ते काल दिवसापासून सकाळपासून येथे शिव जन्मस्थळ जे आहे त्या दर्शनासाठी शिवनेरी गड किल्ल्यावर येत आणि रात्रीसुद्धा ते कंटिन्यूस ज्योती घेऊन ये जा चालू होता भाविकाचा। त्यातून सकाळी 3-3:30चे दरम्यान एक ग्रुप जे ज्योती घेऊन आला होता तो खाली जात होता। ते स्पीडने जात होता। स्पीडने जात असताना आमच्या त्या ठिकाणी एक पोलीस सब इन्स्पेक्टर आणि 6 लोकांची टीम होती। मीना दरवाजा ज्या ठिकाणी आहे जिथून डिसेंट केला जाते सुरुवातीला, त्या ठिकाणी त्यांना हळू जाण्यासाठी आणि थांबण्याचा प्रयत्न केला, पण ते जास्त लोक होते। जास्त लोक असल्यामुळे वरून एकाने धक्का मारला, त्याच्यात 4-5 लोक तिकडे पडले। कोणी खाली पडला नाही, पण पाथऱ्या ते बाजूला तिकडे पडले। त्यामध्ये 3 लोकांना पायाला मार लागली आहे, एकाचा पाया मोडला आहे आणि 2 लोकांची किरकोळ जखमी आहे पॅरा। त्याशिवाय आता पोलीस बंदोबस्त अगोदर पण त्यावेळी होता, आता सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। सर्व सुखरूप चालू आहे आणि कंट्रोल पद्धतीने जे आहे ते लोकांना सोडला जात आहे। माझ्या सर्वांना आव्हान आहे, इथे वयस्कर माणूस पण येत आहे, लहान मुले पण येत आहे, महिला पण येत आहे। ते कृपा करून आपण परत जाते वेळी, आता खालून वर येते वेळी तर सर्वजण एक नियमित स्पीडने येत आहे, ते धावत येऊ शकत नाहीये एका पॉईंटचे पुढे, परंतु खाली जेताना घाईने जाऊ नये आम्ही वारंवार आवाहन करतो। पीए सिस्टमवर वारंवार अनाउन्समेंट करतो, तरी सुद्धा काही वेळी युवक जे आहे ते उत्साहामध्ये म्हणजे घाईने खाली जात आहे। कृपा करून घाईने पाथऱ्यावर जाऊ नये। आता त्या ठिकाणी एकाच्या पाया घसरल्यामुळे 3 लोकांना किरकोळ जखम लागली आहे, तर कृपा करून खाली धावत जाऊ नका, हळू जावा। मी वारंवार पीए सिस्टमवर सूचना देतोय, कृपा सर्वांनी सहकार्य करावे। थँक्यू।